आणि सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीतून बातमी आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये धुवाधार पाऊस कोसळतोय। उत्तर रत्नागिरीमध्ये प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे, तर घाट परिसरात पडणाऱ्या पावसाच्या नद्यांच्या पाणी पातळीवर मोठा परिणाम झालाय। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत। उत्तर रत्नागिरीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे या भागातल्या सर्वच नद्या ह्या आता सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असल्याचं बघायला मिळतंय। मी सध्या आहे चिपळूणमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय वाशिष्ठी नदी ही या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या क्षमतेने वाहताना दिसते आहे। खेडमध्ये जगबुडी नदी ही कालपासून इशारा पातळीच्या वरती आहे। सध्या जर बघायला गेलं तर ती धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहते आहे आणि त्यामुळे खेडमधल्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कारण मटन मार्केट परिसर असेल किंवा इतर जो भाग आहे त्या भागामध्ये पाणी पुराचं पाणी जे आहे ते शिरण्यास सुरुवात झाली असल्याचं आता बघायला मिळत आहे। उर्वरित गुहागर आणि दापोलीमध्ये प्रमुख नद्या नसल्या तरी झाडांची जी पडझड आहे त्या अशा घटना खूप होत आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी अंशतः घरांचं नुकसान झाल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे। एकूणच जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याला सध्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।